श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे गुरुवार आणि भागवत एकादशी ही गुरुवारी आलेली आहे आणि यामुळेच आपल्याला तुळशी मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे, ज्यामुळे आपली जी काही गरिबी आहे, दारिद्र्य आहे तर ते संपेल। आपल्या घराची, आपल्या पतीची आणि आपल्या मुलांची प्रगती होईल, भरभराट होईल। अतिशय साधा सोपा उपाय आहे आणि तो तुम्ही एकादशीला करू शकता। आता बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुळस जी आहे तर ती प्रत्येक हिंदूच्या दारामध्ये असते। हिंदू धर्मामध्ये तुळशीला पवित्र मानलं आहे। आपण दररोज तुळशीची पूजा करत असतो, परंतु एकादशीच्या दिवशी तुळशीच्या बाबतीत काही नियम तर हे आपल्याला पाळायचे असतात। आता हे नियम कोणते आहेत, त्याप्रमाणेच तुळशीला कोणती वस्तू अर्पण करायची हे आपण व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घातले जात नाही, कारण एकादशीचे व्रत जे आहे तर ते तुळशी मातेचे सुद्धा व्रत असते आणि हे व्रत निर्जला व्रत असते। त्यामुळे आपण जर तुळशी मातेला पाणी घातले तर तुळशी मातेचे हे व्रत जे आहे तर ते मोडते आणि तुळशी माता नाराज होते आणि यामुळेच एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नये। त्याप्रमाणेच एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडली जात नाहीत आणि तुळशीला स्पर्शही केला जात नाही। तुळशीजवळ कोणत्याही प्रकारची घाण, कचरा, अस्वच्छता नसावा। तुळशीजवळची जागा ही स्वच्छ असायला हवी। आता तुळशीची आपण पाने तोडत नाही, परंतु एकादशीच्या दिवशी जो विष्णूंना नैवेद्य असतो त्यावरती तुळशीपत्र असायलाच हवं, कारण जेव्हा जेव्हा आपण श्रीहरी विष्णूंना नैवेद्य दाखवतो तर त्यावरती तुळशीपत्राशिवाय ते नैवेद्य ग्रहण करत नाहीत, नैवेद्य स्वीकारत नाहीत। मग काय करायचं तर एकादशीच्या आदल्या दिवशीच आपल्याला ही तुळशीची पाने तोडून ठेवायची आहेत, कारण तुळशीची पाने जी आहेत तर ती कधीही शिळी होत नाहीत। त्यामुळे आपल्याला एकादशीच्या दिवशी न तोडता अगोदरच ती तोडायची आहेत आणि एकादशीच्या दिवशी विष्णूंच्या नैवेद्यावरती आवर्जून ती ठेवायची आहेत। तर अशा काही चुका आहेत ज्या चुका तुळशी मातेच्या बाबतीत आपल्याला एकादशीच्या दिवशी करायच्या नाहीत। काळ्या रंगाचे कपडे घालून सुद्धा आपल्याला या दिवशी जी पूजा आहे, आपण विष्णूंची पूजा करत असू, तुळशीची करत असू, तर काळ्या रंगाचे कपडे आपल्याला घालायचे नाहीत। आता तुळशी मातेला पाणी घालायचं नाही, मग तुळशीची पूजा कशी करायची तर वरूनच तुळशीला स्पर्श होणार नाही अशा पद्धतीने आपल्याला तुळशी मातेला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि अगरबत्तीने ओवाळायचं आहे। संध्याकाळी तुळशी मातेजवळ एक तुपाचा दिवा हा आवर्जून ठेवायचा आहे। आता तुळशी मातेला आपण कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत तर तुळशीला स्पर्श होणार नाही अशा पद्धतीने कच्चे चमचाभर दूध आणि चिमूटभर हळद आपल्याला अर्पण करायचे आहे। तुम्ही हे सेपरेट अर्पण करा किंवा दुधामध्ये हळद टाकून हे दूध जरी अर्पण केलं तरी सुद्धा चालेल। आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा सदैव राहावी, माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कायमची राहावी, पैशाला पैसा लागावा, आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी, तर यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो एकादशीच्या दिवशी करायचा आहे। फक्त तुळशीला स्पर्श होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचे काम करत असते आणि दूध जे आपण अर्पण करणार आहोत तर ते कच्चेच दूध आपल्याला वापरायचे आहे, तापवलेले दूध वापरायचे नाही। तर या दोन वस्तू आपल्याला एकादशीच्या दिवशी तुळशी मातेला अर्पण करायच्या आहेत। त्याप्रमाणेच संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला एक दिवा घ्यायचा आहे। हा दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घ्या आणि तुळशी मातेजवळ आपल्याला हा दिवा लावायचा आहे। दिवा लावताना त्याखाली आपल्याला थोड्याशा अक्षता किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये 2 लवंगा आणि 2 वेलची घ्यायच्या आहेत। माता लक्ष्मीचं स्मरण करायचं, महालक्ष्मी अष्टकम एक वेळेला म्हणायचं आणि या दिव्यामध्ये आपल्याला या वस्तू टाकायच्या आहेत। यामुळे धनप्राप्ती होण्याचे जे चान्सेस आहेत तर ते वाढतात आणि आपल्याकडे पैसा जो आहे तर तो खेचला जातो आणि यामुळे आपल्याला लवंग आणि वेलची या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत।
दिवा लावताना तुपाचाच दिवा लावायचा आहे, कारण तुपाचा दिवा हा सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। तर असा साधा सोपा उपाय आहे, तुम्ही प्रत्येक एकादशीला करू शकता। या उपायांमध्ये जर आपण सातत्य ठेवलं तर नक्कीच श्रीहरी विष्णूंचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतात, त्यांची कृपा आपल्यावरती सदैव राहते।